नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं भौगोलिक रचना भाग 3 मध्ये. प्रश्न संख्या 101 ते 200 घेऊन. चला तर मग. पृथ्वीच्या अंतर्गत रचनेत सर्वात बाहेरील स्तर कोणता? क्रस्ट हा पृथ्वीच्या सर्वात बाहेरील स्तर आहे. सियाल म्हणजे काय? सियाल म्हणजे सिलिका आणि ॲल्युमिनियम यांचे मिश्रण होय. पृथ्वीचा सर्वात जाड स्तर कोणता? मॅन्टल हा पृथ्वीचा सर्वात जाड स्तर आहे. लिओस्फिअरमध्ये काय समाविष्ट असते? लिओस्फिअरमध्ये क्रस्ट आणि मॅन्टलचा वरचा भाग समाविष्ट असतो. प्लेट टेक्टोनिक्स सिद्धांत कोणी मांडला? प्लेट टेक्टोनिक्स सिद्धांत वेगेनर यांनी मांडला. संबंधित असतात. ज्वालामुखी लिओस्फिअर या स्तराशी संबंधित असतात. डेक्कन ट्रॅप कशामुळे तयार झाले? डेक्कन ट्रॅप्स ज्वालामुखी क्रियेमुळे तयार झाले. महाराष्ट्रातील बेसॉल्ट खडक कोणत्या प्रकारचे आहेत? महाराष्ट्रातील बेसॉल्ट खडक हे आग्नेय खडक आहेत. फॉल्ट म्हणजे काय? फॉल्ट म्हणजे भूकंपामुळे पृथ्वीमध्ये निर्माण झालेली तुटलेली रेषा होय. फोल्ड पर्वताचे उदाहरण कोणते? हिमालय हे फोल्ड पर्वताचे उदाहरण आहे. सह्याद्री पर्वतरांग कशामुळे तयार झाली? सह्याद्री पर्वतरांग ज्वालामुखी क्रियेमुळे तयार झाली आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. कळसुबाईची उंची किती आहे? कळसुबाईची उंची 1646 मीटर आहे. पठार म्हणजे काय? पठार म्हणजे उंच व सपाट प्रदेश होय. डेक्कन पठार कोणत्या प्रकारचे आहे? डेक्कन पठार ज्वालामुखीय प्रकारचे आहे. नदीच्या उगमाजवळ कोणती प्रक्रिया होते? नदीच्या उगमाजवळ अपरदन प्रक्रिया होते. व्ही आकाराची दरी कशामुळे तयार होते? व्ही आकाराची दरी नदीमुळे तयार होते. यू आकाराची दरी कशामुळे तयार होते? यू आकाराची दरी हिमनदीमुळे तयार होते. डेल्टा कशामुळे तयार होतो? डेल्टा निक्षेपणामुळे तयार होतो. सह्याद्रीच्या पश्चिमेकडील भागाला काय म्हणतात? सह्याद्रीच्या पश्चिमेकडील भागाला कोकण म्हणतात. महाराष्ट्रातील काळी माती कशामुळे तयार झाली? महाराष्ट्रातील काळी माती बेसॉल्ट खडकांपासून तयार झाली आहे. लाव्हा थंड झाल्यावर काय तयार होते? लाव्हा थंड झाल्यावर बेसॉल्ट खडक तयार होतो. भूकंपाचे केंद्र कोणते? भूकंपाचे केंद्र फोकस असते. पृथ्वीच्या केंद्रात कोणते घटक जास्त आहेत? पृथ्वीच्या केंद्रात आयर्न आणि निकेल जास्त प्रमाणात आहेत.
क्षरण म्हणजे काय? क्षरण म्हणजे भूभागाची झीज होय. अवसादन म्हणजे काय? अवसादन म्हणजे पदार्थाचे साठवण होय. वाळवंटी भूआकार प्रामुख्याने कशामुळे तयार होतात? वाळवंटी भूआकार प्रामुख्याने वाऱ्यामुळे तयार होतात. स्फीट म्हणजे काय? स्फीट म्हणजे समुद्रकिनारी तयार होणारा निक्षेपित भूआकार होय. कार्स्ट भूआकार कुठे तयार होतात? कार्स्ट भूआकार चुनखडीच्या प्रदेशात तयार होतात. गुहा कशामुळे तयार होतात? गुहा चुनखडी विरघळल्यामुळे तयार होतात. स्टॅलेक्टाइट म्हणजे काय? स्टॅलेक्टाइट ही वरून खाली वाढणारी रचना आहे. स्टॅलेग्माइट म्हणजे काय? स्टॅलेग्माइट ही खालून वर वाढणारी रचना आहे. पठारी नद्यांचे वैशिष्ट्य काय? पठारी नद्यांचा प्रवाह तुलनेने मंद असतो. गोदावरी नदीचा उगम कुठे आहे? गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर येथे आहे. कृष्णा नदीचा उगम कुठे आहे? कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर येथे आहे. तापी नदीचा उगम कुठे आहे? तापी नदीचा उगम सातपुडा पर्वतात आहे. नदी खोरे म्हणजे काय? नदी खोरे म्हणजे नदी वाहणारा संपूर्ण प्रदेश होय. जलविभाजक म्हणजे काय? जलविभाजक म्हणजे दोन नदी खोऱ्यांना विभाजित करणारी रेषा होय. सह्याद्री पर्वतांची दिशा कोणती आहे? सह्याद्री पर्वतांची दिशा उत्तर दक्षिण आहे. घाट म्हणजे काय? घाट म्हणजे पर्वतातील मार्ग होय. भोर घाट कुठे आहे? भोर घाट पुणे आणि मुंबई दरम्यान आहे. थळघाट कुठे आहे? थळघाट मुंबई आणि नाशिक दरम्यान आहे. लाव्हा पठार कसे तयार होते? लाव्हा पठार ज्वालामुखी क्रियेमुळे तयार होते. ट्रॅप रचना म्हणजे काय? ट्रॅप रचना पायऱ्यासारखी रचना असते. बेसॉल्ट खडकाचा रंग कसा असतो? बेसॉल्ट खडकाचा रंग काळा असतो. विदर्भ महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे? विदर्भ महाराष्ट्राच्या पूर्व भागात आहे. मराठवाडा कोणत्या भागात आहे? मराठवाडा महाराष्ट्राच्या मध्य पूर्व भागात आहे. कोकण किनारा कुठे आहे? कोकण किनारा महाराष्ट्राच्या पश्चिम भागात आहे. प्लेट हालचाल कशामुळे होते? प्लेट हालचाल पृथ्वीच्या अंतर्गत उष्णतेमुळे होते.
डायव्हर्जंट सीमा म्हणजे काय? डायव्हर्जंट सीमा म्हणजे प्लेट्स एकमेकांपासून दूर जातात. कन्व्हर्जंट सीमा म्हणजे काय? कन्व्हर्जंट सीमा म्हणजे प्लेट्स एकमेकांकडे येतात. ट्रान्सफॉर्म सीमा म्हणजे काय? ट्रान्सफॉर्म सीमा म्हणजे प्लेट्स एकमेकांवर घासतात. ज्वालामुखीचे प्रकार कोणते? ज्वालामुखीचे प्रकार सक्रिय, सुप्त आणि निष्क्रिय असे असतात. सक्रिय ज्वालामुखी म्हणजे काय? सक्रिय ज्वालामुखी वेळोवेळी उद्रेक करतो. निष्क्रिय ज्वालामुखी म्हणजे काय? निष्क्रिय ज्वालामुखीमध्ये उद्रेक होत नाही. लावा म्हणजे काय? लावा म्हणजे द्रवरूप खडक होय. पुमिस म्हणजे काय? पुमिस हा हलका ज्वालामुखी खडक आहे. आग्नेय खडक कसे तयार होतात? आग्नेय खडक लावा थंड झाल्यावर तयार होतात. तलछटी कसे तयार होतात? तलछटी खडक अवसादनामुळे तयार होतात. रूपांतरित खडक कसे तयार होतात? रूपांतरित खडक दाब आणि उष्णतेमुळे तयार होतात. शिस्ट कोणत्या प्रकारचा खडक आहे? शिस्ट हा रूपांतरित खडक आहे. मार्बल कोणत्या प्रकारचा खडक आहे? मार्बल हा रूपांतरित खडक आहे. ग्रॅनाइट कोणत्या प्रकारचा खडक आहे? ग्रॅनाइट हा आग्नेय खडक आहे. अपरदनाचे घटक कोणते? अपरदनाचे घटक पाणी, वारा, बर्फ आणि गुरुत्वाकर्षण आहेत. वारा अपरदन कुठे जास्त होतो? वारा अपरदन वाळवंटात जास्त होतो. हिमनदी कशामुळे तयार होते? हिमनदी बर्फाच्या साठ्यामुळे तयार होते. मोरेन म्हणजे काय? मोरेन म्हणजे हिमनदीने साचलेला पदार्थ होय. सर्क म्हणजे काय? सर्क हा हिमनदीचा प्रारंभिक भाग आहे. ड्यून म्हणजे काय? ड्यून म्हणजे वाळूचे ढिगारे होय. बारखान म्हणजे काय? बारखान हा अर्धचंद्राकृती वाळूचा डोंगर असतो. जलप्रपात कसा तयार होतो? जलप्रपात नदीच्या उंचीतील अचानक बदलामुळे तयार होतो. हिमालय कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? हिमालय हा युवा पर्वत आहे. अरावली पर्वत कसे आहेत? अरावली पर्वत प्राचीन आहेत. विंध्य पर्वत काय करतो? विंध्य पर्वत उत्तर आणि दक्षिण भारताची विभागणी करतो. पश्चिम घाट म्हणून काय ओळखले जातात? पश्चिम घाट सह्याद्री म्हणून ओळखले जातात.
पूर्व घाट कसे आहेत? पूर्व घाट कमी उंचीचे आहेत. कॉन्टिनेंटल शेल्फ म्हणजे काय? कॉन्टिनेंटल शेल्फ समुद्राचा उथळ भाग आहे. महासागर तळ कसा असतो? महासागर तळ विविध भूआकारांनी बनलेला आहे. मिड ओशन रिज म्हणजे काय? मिड ओशन रिज ही समुद्राखालील पर्वतरांग आहे. ट्रेंच म्हणजे काय? ट्रेंच म्हणजे समुद्रातील खोल दरी होय. भूकंपाची तीव्रता कशी मोजतात? भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलमध्ये मोजली जाते. सिस्मोग्राफ काय करतो? सिस्मोग्राफ भूकंप नोंदवतो. त्सुनामी कशामुळे होते? त्सुनामी समुद्रातील भूकंपामुळे निर्माण होते. जलचक्र म्हणजे काय? जलचक्र ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. ॲल्युव्हियल माती कुठे मिळते? ॲल्युव्हियल माती नदी किनारी मिळते. लोएस म्हणजे काय? लोएस ही वाऱ्याने साचलेली माती आहे. मैदान म्हणजे काय? मैदान म्हणजे सपाट प्रदेश होय. भूआकृती विज्ञान म्हणजे काय? भूआकृती विज्ञान पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास करते. भूगर्भशास्त्र म्हणजे काय? भूगर्भशास्त्र पृथ्वीच्या अंतर्गत रचनेचा अभ्यास करते. पृथ्वीचे वय किती आहे? पृथ्वीचे वय सुमारे 4.6 अब्ज वर्षे आहे. सौरमालेत किती ग्रह आहेत? सौरमालेत 8 ग्रह आहेत. डेक्कन पठार कुठे आहे? डेक्कन पठार दक्षिण भारतात आहे. सह्याद्री पर्वत कुठे आहे? सह्याद्री पर्वत पश्चिम भारतात आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहिले महाराष्ट्राची भौगोलिक रचना भाग 3. अशाच प्रकारे आपण सर्व 1000 प्रश्न पूर्ण करणार आहोत. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.